नमस्कार मित्रांनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की कंबाईन गट ब आणि गट क पूर्व परीक्षा ही एकत्रित घेतली जाणार आहे आणि 16 जून रोजी ही परीक्षा होणार आहे। तुमचा अभ्यास सुरू असणार आहे, तुम्ही टेस्ट सिरीज लावलेली असणार आहे, तुमची रिव्हिजन सुद्धा सुरू असणार आहे। परंतु या सगळ्या गोष्टींसोबत एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे नियोजन। आता नियोजनाचा व्हिडिओ मी याच्या अगोदरही घेऊन आलेलो आहे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला 4 ते 5 महिन्याचं नियोजन सांगितलेलं आहे। परंतु मी आज ज्या नियोजनाबद्दल बोलणार आहे ते अत्यंत महत्त्वाचं असणार आहे आणि ते नियोजन म्हणजे परीक्षेच्या 1 तासाचं नियोजन। चला तर मग आज आपण बघूयात की तुम्हाला नेमकं त्या 1 तासाचं नियोजन कसं करायचं आहे। पुढे जाण्या अगोदर या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइब केल्याबरोबरच बेल आयकॉन क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन सुद्धा ऑन करा। सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार, मी आहे स्वप्नील पुराणिक आणि तुम्ही पाहत आहात स्पर्धा परीक्षा विश्वातील सर्वात दर्जेदार YouTube चॅनल स्वप्न स्टडीज। चला तर मग आपल्या या टॉपिककडे वळूयात। मित्रांनो, जर आपण एका अँगलने बघितलं तर टाइम मॅनेजमेंटच्या हिशोबाने सर्वात टफ जर परीक्षा कुठली असेल तर ती आहे कंबाईन पूर्व परीक्षा। याचं कारण म्हणजे राज्यसेवा परीक्षेतही 100 प्रश्न आहेत, कंबाईन परीक्षेमध्येही 100 प्रश्न आहेत, परंतु राज्यसेवेमध्ये तुम्हाला 2 तास मिळणार आहेत मित्रांनो, परंतु कंबाईन पूर्व परीक्षेमध्ये फक्त आणि फक्त 1च तास दिला जातो। त्यामुळे या 1 तासाचं नियोजन खूप क्रिटिकल आहे, खूप महत्त्वाचं आहे। जर तुम्ही या 1 तासाचं नियोजन योग्य पद्धतीने केलं तर आणि तरच तुम्हाला मुख्य परीक्षा लिहिण्याचा चान्स मिळू शकतो। तर मित्रांनो, पुढे जाण्या अगोदर पटकन आपण समजून घेऊयात की आपल्याला आपली जी रणनीती आहे ती नेमकी कशी असली पाहिजे। संपूर्ण प्रश्नपत्रिका कव्हर होणं अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो। हा अनेक विद्यार्थ्यांचा अनुभव आहे की 1 तासामध्ये पूर्ण प्रश्न सुद्धा म्हणजे एकदा सुद्धा ते प्रश्न वाचून होत नाही। त्यामुळे अशा पद्धतीची प्रॅक्टिस, अशा पद्धतीचा सराव आपल्याला करून घेणं खूप गरजेचं आहे। एकही प्रश्न सुटायला नको, किमान एकदा तरी तो प्रश्न वाचता आला पाहिजे आणि त्याचं उत्तर आपल्याला टिक करता आलं पाहिजे। प्रश्न मोठे असतात, विशेष करून जर आपण पॉलिटीचे प्रश्न बघितले तर ते खूप मोठे असतात, लांबलचक असतात आणि ते वाचायला आपल्याला वेळ लागतो। त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीची प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे आणि आपण कशा पद्धतीने नियोजन करणार आहोत हे सुद्धा बघणं खूप महत्त्वाचं आहे। जास्तीत जास्त प्रश्न अटेम्प्ट करणं खूप गरजेचं आहे, कारण की जोपर्यंत तुम्ही प्रश्न अटेम्प्ट करणार नाही तोपर्यंत तुम्हाला मार्क्स मिळणार नाहीत आणि तुम्हाला कट ऑफ सुद्धा क्लिअर करता येणार नाही। त्यामुळे जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व करणं तर महत्त्वाचं आहे, परंतु तुमची ॲक्युरसी पण महत्त्वाची आहे। कारण की तुम्ही खूप प्रश्न सोडवले पण जर तुमचे खूप प्रश्न चुकले तर तुमचं निगेटिव्ह मार्किंगमध्ये खूप मोठं नुकसान होणार आहे आणि अंतिम स्कोअर इतका कमी असेल की तुम्ही कट ऑफच्या जवळपास पण फिरकणार नाही। त्यामुळे जास्तीत जास्त प्रश्न सोडवायचे आहेत पण जास्तीत जास्त ॲक्युरसी असणं खूप गरजेचं आहे। आता मित्रांनो, ॲक्युरसी म्हणजे नेमकं काय आणि ॲक्युरसीचं महत्त्व काय आहे हे मी एका स्वतंत्र व्हिडिओमध्ये तुम्हाला समजावून सांगितलं आहे। तो व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहता येईल, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा इथे वरती कुठेतरी तुम्हाला पाहायला मिळेल। सो ॲक्युरसी जास्त महत्त्वाची आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिली मिस्टेक्स ह्या होता कामा नये। अगदी छोट्या बारीक सारीक सिली मिस्टेक्स आपण करतो। बऱ्याच वेळेला आपण प्रश्नाचं उत्तर बरोबर शोधून काढतो, परंतु जेव्हा OMR शीटमध्ये मार्किंग करायची वेळ येते तिथे आपण चुकीचं मार्किंग करतो। बी च्या ऐवजी आपण सी करतो, सी च्या ऐवजी डी करतो। अशा सिली मिस्टेकमुळे सुद्धा अनेक मार्क्स आपले वाया जातात। त्यामुळे हे होणारं जे छोटं परंतु मोठं नुकसान आहे ते आपल्याला टाळायचं आहे। आणि पेपर कठीण असो किंवा सोपा असो, आता पेपर झाल्यानंतर खूप वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा होतात। कोणाला पेपर सोपा जातो, कोणाला पेपर कठीण जातो। तर या सोप्या आणि कठीणच्या भानगडीत न पडता आपल्याला किमान एक 65 ते 70 मार्कांची सोय करायची आहे, जेणेकरून आपल्याला कट ऑफ आपल्याला प्रत्येक कॅटेगरीमधला, प्रत्येक परीक्षेमधला कट ऑफ क्लिअर करता येईल। जेणेकरून PSI असो, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर असो किंवा इतर जी पदं आहेत यांच्यासाठी जो वेगवेगळा कट ऑफ लागतो तो कट ऑफ आपल्याला क्लिअर करता आला पाहिजे। आता टाइमचं कॅल्क्युलेशन बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि कंबाईन पूर्व परीक्षेमध्ये या टाइमचं कॅल्क्युलेशन थोडंसं वेगळं आहे। सुरुवातीला जो तुम्हाला वेळ दिलेला असतो तो आहे 60 मिनिटं, बरोबर 1 तासामध्ये तुम्हाला पेपर सबमिट करावा लागतो। परंतु तुमच्या वाट्याला 60 मिनिटं येतात का? तर नाही, तुमचे काही मिनिटं हे वेगवेगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्यामध्ये जातात। म्हणजे उदाहरणार्थ, जर तुमच्या हातात जेव्हा प्रश्नपत्रिका येते तेव्हा प्रश्नपत्रिका तपासून घेणे, त्या प्रश्नपत्रिकेमध्ये सगळे पानं आहेत की नाही, सगळे प्रश्न आहेत की नाही हे चेक करणं खूप महत्त्वाचं आहे। त्यासोबतच मग
त्याच्यासाठी तुम्हाला सुरुवातीला 3 मिनिटं द्यावे लागतात किमान. हे सगळं प्रश्नपत्रिका चेक करून घेणे, त्याच्यानंतर प्रश्नपत्रिकेची जी संख्या आहे ती तुमच्या आन्सर शीट मध्ये नोंद करणे, या सगळ्या गोष्टींसाठी एक 3 ते 5 मिनिटं तुम्हाला द्यावे लागतात. त्यानंतर पेपर सुरू असताना अतिशय बोरिंग एक कंटाळवाणी गोष्ट असते ती म्हणजे अटेंडन्स सीटवर सह्या करणे. आता हे लोक काय करतात की सुरुवातीला अटेंडन्स घेत नाही, सुरुवातीला अर्धा तास पाऊण तास टाइमपास करतात, परंतु जेव्हा प्रश्नपत्रिका आपण सोडत असतो त्या 1 तासामध्येच आपल्याला डिस्टर्ब करायला येतात आणि मग तिथे आपल्याला सही करावी लागते, आपल्याला अंगठा लावावा लागतो. मग तो अंगठा लावल्यानंतर आपला जो अंगठा आहे तो खराब होऊन जातो, तो साफ करण्यामध्ये आपला एखादा मिनिट चालला जातो. आता जेव्हा तुम्हाला 60च मिनिटं दिलेले आहेत तेव्हा 100 प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला 1-1 मिनिटं 1-1 सेकंद अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा फरक आपल्या परफॉर्मन्सवर पडतो. त्याच्यामुळे याची दखल घेणं खूप गरजेचं आहे आणि याला अनुसरून आपल्याला प्लॅनिंग करायचं आहे. तर या सगळ्या फॉर्मॅलिटीजसाठी आपल्याला सुरुवातीचे 10 मिनिटं जाणार आहेत. आता ऍक्च्युली सगळ्यात शेवटी आपलं आन्सर शीट सगळं झाल्यानंतर, सगळे प्रश्न सोडवल्यानंतर आपल्याला शेवटचे 5 मिनिटं ठेवायचे आहेत सगळं चेक करायसाठी की आपण सगळे उत्तर मार्क केलेले आहेत की नाही. आपण प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न सोडवलेले असतात, परंतु आपण OMR मध्ये ते मार्किंग केलेलं आहे की नाही हे तपासून घेणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे सगळ्यात शेवटचे 5 मिनिटं आपल्याला त्या चेकिंगसाठी द्यायचे आहेत. असं जर आपण एकंदर कॅल्क्युलेशन बघितलं तर 10 मिनिटं आपल्याला या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपले खर्च होतात. मग उरतात किती मिनिटं तर फक्त 50 मिनिटं. 60 मिनिटांपैकी फक्त 50 मिनिटं तुमच्या वाट्याला येणार आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत आणि OMR मध्ये उत्तर मार्क करायचे आहेत. आता या परीक्षेचा डायनामिक तुम्ही समजून घ्या. हे नियोजन का महत्वाचं आहे. तुम्ही जर या 50 मिनिटात 60 मिनिटाचं नियोजन केलं नाही तर खूप मोठं नुकसान तुमचं होऊ शकतं. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कालावधी हा 1 तास आहे, म्हणजे 60 मिनिटं आहेत. प्रश्न संख्या 100 आहे आणि गुण सुद्धा 100 आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 1 मार्क आहे. प्रश्नांचं स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आहे, परंतु हे जे प्रश्न आहेत हे खूप मोठे मोठे असतात, लांबलचक असतात. विशेष करून पॉलिटीचे प्रश्न, इतिहासाचे प्रश्न, इकॉनॉमिक्सचे प्रश्न, मोठी मोठी विधानं दिलेली असतात आणि त्याच्यात ते विधानं वाचून तुम्हाला करेक्ट उत्तरापर्यंत पोहोचायचं असतं. त्यामुळे खूप वेळ जातो, त्याला सराव पाहिजे. प्रश्न वाचण्याचा सुद्धा सराव पाहिजे आणि हे सगळं केल्यानंतर प्रश्न वाचायचा आहे, आपल्याला प्रश्न समजून घ्यायचा आहे, नेमकं काय विचारलं आहे ते समजून घ्यायचं आहे आणि उत्तरपत्रिकेमध्ये बबल करायचा आहे. आता ह्या सगळ्या प्रोसेसला किती वेळ लागतो हे तुम्ही बघा. जर 100 प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत तर प्रत्येक प्रश्नामागे किती वेळ तुमचा याच्यामध्ये जाणार आहे हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर साधं कॅल्क्युलेशन जर आपण लावलं तर 100 प्रश्न आहेत आणि आपल्याकडे 50 मिनिटं आहे. 50 मिनिटांचा हिशोब मी तुम्हाला सांगितलेला आहे, म्हणजे 3000 सेकंदामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे आहेत. म्हणजे एका प्रश्नासाठी सरासरी तुम्हाला फक्त 30 सेकंद मिळतात. या 30 सेकंद मध्ये तुम्हाला सगळा खेळ हा खेळायचा आहे. प्रश्न वाचून समजून उत्तर काढून तुम्हाला बबल करायचं आहे. त्यामुळे ही तारेवरची कसरत असणार आहे. त्यामुळे या 1 तासाचं नियोजन अत्यंत अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो. आता या 1 तासाचं, या 50 मिनिटांचं नियोजन कसं करायचं हे मी तुम्हाला इथून पुढे सांगणार आहे. त्यामुळे इथून पुढचा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे. अजिबात स्किप करू नका, अजिबात फॉरवर्ड करू नका. शेवटपर्यंत ही प्रत्येक स्टेप तुम्ही फॉलो करा. ही प्रत्येक स्टेप तुम्ही पहिले ऐकून घ्या. याच्यातली एक जरी स्टेप तुमची मिस झाली तर तुम्हाला त्याचा योग्य फायदा घेता येणार नाहीये. त्यामुळे नीट काळजीपूर्वक तुम्हाला इथून पुढचा व्हिडिओ ऐकायचा आहे. तर या 50 मिनिटांचं जे नियोजन आहे, सर्वप्रथम अंकगणित आणि बुद्धिमापन घटक आपल्याला सोडवायचा आहे. त्याचं कारण म्हणजे अंकगणित आणि बुद्धिमापनवर 15 प्रश्न येतात आणि हा जो घटक आहे हा स्कोरिंग घटक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पैकीच्या पैकी मार्क्स घेऊ शकता. परंतु बरेच विद्यार्थी काय करतात की हा जो घटक आहे हा सगळ्यात शेवटी ठेवतात. सगळे पॉलिटी, हिस्ट्री, जॉग्राफी, विज्ञान हे सगळं सोडवून झाल्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये अंकगणित आणि बुद्धिमापन सोडवायला घेतात. आणि यामुळे नुकसान असं होतं की शेवटच्या टप्प्यामध्ये घाई असते. 1 तास हा संपत चाललेला असतो, घड्याळ टिकटिक करत असतं आणि जो एक्झामिनर असतो तो सुद्धा तुमच्या हॉलमधून फिरत असतो. त्याच्यामुळे एक प्रकारचं प्रेशर आपल्या मेंदूवर तयार होतं आणि वेळ कमी आहे, त्यात जास्तीत जास्त प्रेशर आहे. अगोदरचे जे आपण प्रश्न सोडवलेले असतात त्यापैकी बरेच प्रश्न टफ असतात, तर ते पण एक दडपण आपल्या डोक्यावर असतं की अरे मी एवढे प्रश्न सोडवले आहेत पण नेमके त्यापैकी किती बरोबर येतात आणि किती नाही, काहीच सांगता येत नाही. त्यामुळे शेवटच्या 15 ते 20 मिनिटात हे अंकगणित आणि बुद्धिमापन सोडवण्याची रिस्क तुम्हाला घ्यायची नाहीये. सुरुवातीच्या 15 ते 20 मिनिटांमध्ये तुमचा मेंदू हा फ्रेश असतो, ऍक्टिव्ह असतो आणि अंकगणित आणि बुद्धिमापन सारखी प्रश्न जर तुम्ही सुरुवातीच्या टप्प्यात घेतली तर फ्रेश माइंडमध्ये जास्तीत जास्त प्रश्न तुम्ही सोडवू शकता. अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जर तुम्ही शेवटच्या 15 मिनिटांमध्ये जर हे सोडवले तर अगदी सोपे सोपे प्रश्न सुद्धा तुमचे चुकू शकतात, कारण की तुमच्या डोक्यावर प्रचंड असं प्रेशर आहे. त्यामुळे
सर्वप्रथम 15 प्रश्न जे आहेत अंकगणित आणि बुद्धिमापनचे ते तुम्ही सुरुवातीच्या 10 मिनिटात सोडवायचे आहेत। आता तुम्ही म्हणाल की सर इतक्या कमी वेळामध्ये हे कसे सोडून होतील? तर बरेच प्रश्न हे छोटे छोटे असतात, 15 ते 20 सेकंदामध्ये उत्तर निघू शकतं असे हे प्रश्न असतात। त्यामुळे तुम्हाला 15 प्रश्नांसाठी 10 मिनिटं हे पुरेसे आहेत। बुद्धिमापनाचे जे काही प्रश्न असतात हे खूप मोठे मोठे असतात, ते विधानं त्याच्यामध्ये भरपूर असतात, भरपूर माहिती असते। त्यामुळे तो प्रश्न तुम्ही सोडवायचा की नाही हाही तुम्ही निर्णय घेऊ शकता। म्हणजे वेळ पडली तर तुम्ही सगळेचे सगळे प्रश्न सोडू नका। जे प्रश्न तुम्हाला मोठे मोठे वाटतात की ज्याच्यामध्ये तुमचा वेळ खर्च होऊ शकतो अशा प्रश्नांना तुम्ही सरळ इग्नोर करू शकता, अवॉइड करू शकता आणि 15 प्रश्नांपैकी जे काही 12-13 प्रश्न तुमच्या टप्प्यामध्ये येत आहेत त्यांना तरी तुम्ही योग्य पद्धतीने न्याय देऊ शकता। आता हे कळण्यासाठी कोणता प्रश्न सोडवावा आणि कोणता प्रश्न सोडून द्यावा हे कळण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करावी लागणार आहे। जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका तुम्हाला ॲडव्हान्समध्ये सोडवाव्या लागणार आहेत। कारण मी कोणता प्रश्न सोडवावा, कोणत्या प्रश्नामध्ये मी हात घालावा, कोणता प्रश्न मी सोडून द्यावा हे तुम्हाला कळणं खूप गरजेचं आहे आणि हे परीक्षेच्या आधीच ठरवणं खूप महत्त्वाचं आहे। तो प्रश्न पाहिल्या तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की तो प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे का नाहीये, कोणता प्रश्न माझा जास्त वेळ घेऊ शकतो, कोणत्या प्रश्नामध्ये मी कन्फ्यूज होऊ शकतो। बरेच असे प्रश्न असतात परीक्षेमध्ये की आपण त्या प्रेशरमध्ये भरपूर वेळ लावतो तो प्रश्न सोडवायला, परंतु त्याचं उत्तर आपल्याला काढता येत नाही, शेवटच्या उत्तरापर्यंत आपण पोहोचत नाही। बुद्धिमापनाच्या प्रश्नांमध्ये बऱ्याच वेळेला असं होतं। त्यामुळे या टाइम मॅनेजमेंटच्या ट्रॅपमध्ये तुम्हाला फसायचं नाही आहे आणि चोख नियोजन तुम्हाला या 50 मिनिटांचं करायचं आहे आणि चोख नियोजन तुम्हाला या 50 मिनिटांचं करायचं आहे। आता जो दुसरा टप्पा आहे मित्रांनो त्याच्यासाठी तुम्हाला 40 मिनिटं द्यायचे आणि या 40 मिनिटांमध्ये तुम्ही एक एक घटक घेऊन ते प्रश्न सोडवू शकता। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येक घटकावर 15-15 प्रश्न येतात। अंकगणित आणि बुद्धिमापन हा घटक तुम्ही ऑलरेडी सोडवलेला आहे। आता तुम्ही जे इतर घटक आहेत मग त्यामध्ये जो मी तुम्हाला सिक्वेन्स सांगतो आहे त्या सिक्वेन्सचा तुम्ही विचार करा। तुम्ही हा सिक्वेन्स फॉलो केलाच पाहिजे असं नाही आहे। तुम्हाला जे टॉपिक सोपे वाटतात, तुम्हाला ज्याच्यातून जास्त मार्क्स येण्याची अपेक्षा आहे तो टॉपिक तुम्ही सगळ्यात पहिले घ्या। उदाहरणार्थ सगळ्यात पहिले चालू घडामोडी घ्या, मग पॉलिटी घ्या, मग इतिहास घ्या, मग अर्थव्यवस्था घ्या, मग भूगोल घ्या आणि मग विज्ञान घ्या। अशा पद्धतीने एक एक घटक पहिले वाचून घ्या, उत्तरापर्यंत पोहोचा आणि मग 15 प्रश्न वाचून झाले की त्या 15 प्रश्नांचं बबल तुम्ही उत्तरपत्रिकेमध्ये करा किंवा आन्सर शीटमध्ये करा। सगळे सोडून घेऊन 70-80 प्रश्न सोडवायचे आणि सगळ्यात शेवटी बबल करायचं अशी चूक कृपया करू नका। त्याच्यामध्ये जर तुमचा एखादा सिक्वेन्स चुकला तर पुढची सगळी उत्तरं तुमची चुकीची मार्क होऊ शकतात, त्याच्यामध्ये खूप मोठं नुकसान होऊ शकतं। अशा पद्धतीने एक एक घटक तुम्ही घ्या आणि त्याचे उत्तरं उत्तरपत्रिकेमध्ये मार्क करा। ज्या प्रश्नामध्ये पुन्हा एकदा सांगतो, ज्या प्रश्नामध्ये कन्फ्युजन आहे, ज्या प्रश्नामध्ये माहिती तुम्हाला अर्धवट आहे किंवा जो प्रश्न तुमच्यासाठी पूर्णपणे नवीन आहे त्या प्रश्नावर जास्तीत जास्त वेळ घालवू नका। पुढचे प्रश्न बघा, जे सोपे आहेत ते प्रश्न सोडवा पहिले आणि एक एक मार्क वेचायचा प्रयत्न करा। आणि हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की तुमची ॲक्युरसी सर्वात जास्त असणं गरजेचं आहे। आता ॲक्युरसी नेमकी किती महत्त्वाची आणि तुम्ही ॲक्युरसी कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकता आणि ॲक्युरसीचं काय महत्त्व आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला नसेल तर एकदा बघून घ्या आणि तुमची ॲक्युरसी जाणून घ्या, ॲक्युरसी कॅल्क्युलेट करा आणि ती कशी वाढवता येईल याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा। ॲक्युरसी कशी वाढवावी याच्यावर देखील मी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे, त्याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल किंवा इथे वरती दिली जाईल। तर ॲक्युरसी स्टेप बाय स्टेप कशी वाढवायची आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं आहे एका व्हिडिओच्या माध्यमातून। याचा तुम्हाला तुमची ॲक्युरसी वाढवण्यामध्ये निश्चितच भरपूर फायदा होईल। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण एका तासाचं नियोजन कसं करावं हे समजून घेतलेलं आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा। आवडला असेल तर निश्चित लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आत्तापर्यंत जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकन क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा, जेणेकरून येणारा कुठलाच व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत छान अभ्यास करा, स्वतःची काळजी घ्या आणि पाहत राहा स्वप्न स्टडीज। यूपीएससी, राज्यसेवा आणि कंबाईन गट ब आणि गट क परीक्षांसाठी वैयक्तिक मार्गदर्शन सत्रे स्वप्न स्टडीजच्या या मोफत मेंटरशिप बॅच मध्ये सहभागी व्हा
आणि मिळवा स्वप्न स्टडीज ऍप वरील कोर्सेसवर 80% पर्यंतची भरघोस सवलत। आपले नाव नोंदवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे।